माझ्या मंत्रिमंडळामध्ये असणारे लोक, माझ्याबरोबर काँग्रेसमध्ये ज्येष्ठ सहकारी ते आज BJPमध्ये आहेत आणि त्यांचा आमचा संवाद असतो. कधी कोण विमानात भेटतं, कधी कोण कुठेतरी भेटतं, काय कसं चाललंय, काय चाललंय, गमतीनं विचारतो काय चाललंय, चर्चा होते. त्यांनी एक त्यातलं सूत्र मला दिसलं की म्हणजे आम्ही उबाटा फोडले, आम्ही तर बाकी फोडणार आहे, कुठला पक्ष राहिला आहे तो, हे ते सांगतात. आणि त्यामुळे मी एकदा बोललो होतो की बाबा राष्ट्रवादीमध्ये थोडी अस्वस्थता आहे, जरा सांभाळलं पाहिजे, मला वाटत नाही. नंतर ते असेल तर मग आम्ही आमदारांच्याकडे वळणार आहे. तर त्यांना ते काय करायचं ते करतील. बघा त्यांनी दिल्लीची आप फोडली, त्यांनी TMC फोडली, त्यांनी उबाटा फोडली आणि त्यांना 2/3 बहुमत दिलेलं पाहिजे. त्याला ते 2024च्या लोकसभेला मिळालं नाही, 400चा आकडा त्याला काही पार करता आला नाही आणि निवडणूक ते कसे जिंकले बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे आता हा प्रयत्न चाललेला आहे आणि काही लोक सांगतात की आमचं जमलं आहे, आमचा आकडा तो काही 342चा काही जमला आहे म्हणतात, काय म्हणतात अजून व्हायचं आहे. तेवढ्यात सुप्रियाताईंची मुलाखत मी ऐकली की आम्ही डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन विधेयक जे आहे त्याला आम्ही मान्यता देऊ, म्हणजे मग आकडा जमला आहे का काय वगैरे असे विषय आहेत. तर त्याचबरोबर दुसरी चर्चा चालू आहे की आमदार खासदारांचं म्हणणं की आमची कामं होत नाहीत, जे काय असेल ते. पण त्याकरता काही खासदार मला वाटतं मुख्य पंतप्रधान भेटले, त्यामध्ये काही वावगं नाही आहे. शेवटी खासदार आहेत, त्यांची मतदारसंघातली कामं आहेत आणि शेवटी ती अशा लेवलची आहेत की दिल्लीतली कामं आहेत, त्यामुळे ते पंतप्रधान सोडवू शकतो. भेट झाली त्या वेगळं रीड करण्याचं काय कारण जर वेगळं काय करायचं असेल तर जाहीर करून कोण करत नाही, गुप्त बैठका रोज होतात. ते व्हायचं. माझी विनंती आहे त्या सर्व खासदार महोदयांना की आणि स्वतः पवार साहेबांना की तुमचं एक लेफ्ट ऑफ सेंटर अपरिंग छत्रपतीच्या नावाचा पुरस्कार केला आहे आणि त्यामुळं या मनुस्मृतीवादी संस्कृतीच्या मागे तुम्ही जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. बघा अस्वस्थ तर आहे, कामं होत नाहीत, हे होत नाहीत. आता मला उदाहरण सांगतो, मी काल बंटी पाटलांच्याकडं त्यांना भेटायला गेलो होतो, DY पाटील वारले. तिथे एक मला आमदार भेटले, माजी आमदार माझ्या पक्षाचे. म्हणजे काय कसं काय आलं तुझं, काय झालं, कोणी दिसत नाही, मला फार त्रास होतोय. आमदार नाव सांगत नाही मी, लोकांनी बघितले ते सांगतील तुम्हाला, नव्हते माहिती. तर म्हटलं त्रास होते, म्हटलं काय काय त्रास होते, म्हटलं सांग. नाही म्हटलं फार त्रास होते. म्हटलं भेटला का कोणाला, काय झालं, म्हटलं भेटलो. तर त्रास म्हणजे काहीतरी संस्थांचं काहीतरी असेल, मला माहीत नाही काय. म्हटलं मुख्यमंत्र्यांना भेटलो, काय म्हटले, तर म्हटलं आमच्या पक्षाचे तू सगळे कामं करतो, हे त्यांनी मला सांगितलं गेल्या आठवड्यात. तुमचं फक्त पक्ष फोडून विरोधी पक्ष संपवायचा विरोध चाललेला आहे. एकाधिकारशाही लोकशाही मोडून तुम्हाला एकाधिकार पक्ष फासिस्ट प्रवृत्ती करायची, हिटलरशाही करायची चाललेलं आहे. लोकांनी त्याला थांबवलं पाहिजे आणि लोक आता करायला ते उतरले. मी तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत नाही, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लिडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोजगाठ होते दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची जी लिडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लिडरशिप आहे, त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते. कारण का प्रत्येक मिटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात, एरवी काही मीटिंग्स असतील त्याला जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा, म्हणूनच मग पुणे असेल किंवा महाराष्ट्र असेल, या दोन्ही काँग्रेसची जी मतं आहेत आणि केंद्र सरकारमधल्या सेंट्रल काँग्रेसच्या लिडरशिपमध्ये काहीतरी गॅप दिसते असं एकूण तुमच्या प्रश्नातून मला दिसतं. नाही, पण तुमच्या आशीर्वादामुळे सरकार आलं, फडणवीस सरकार असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे.